पालकांनो, मुलांचा पाय का घसरतोय? अलीकडच्या काळात मुलं किंवा मुली लवकर वयात येत आहेत आणि वयात आल्यानंतर त्यांना आपल्या शरीराचं कुतूहल वाटतंय. शरीराच्या गरजा त्यांना जाणवत आहेत. अशा वेळेला मग मुलं काय करतात तर चुकीच्या पद्धतीने माहिती मिळवत आहेत. त्यांचा गैरफायदा घेतला जातो. मग काही वाईट गोष्टींना मुलं बळी पडतात आणि मग मुलांचा पाय घसरतो. बहुतेक वेळेला काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम मुलींना जास्त भोगावा लागतो. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल तर मुलांच्या डिजिटल गॅजेट्सची जी काही त्यांचे हाताळणं आहे त्याबद्दल आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार आहे. पालकांना आपल्याला त्यांना ह्या कडक सूचना द्याव्या लागतील की तुम्ही कोणाही बरोबर स्वतःची पर्सनल माहिती किंवा फोटो शेअर करू नकाच. एवढंच नव्हे तर कोणाही बरोबर आर्थिक व्यवहारही करू नका. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त धोका मुलांना जो आहे तो डिजिटल माध्यमातून आहे. पालकांना आज होतंय काय की मुलांना लैंगिकता या विषयावर मिळणारी जी माहिती आहे त्याकडे पाहताना मुलांना किंवा मुलींना आपली भूमिका यामध्ये नेमकी काय आहे याची जाणीव नाही आहे. म्हणून आपल्याला त्यांना यामध्ये तुमची भूमिका काय आहे तर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला काही शंका असतील तर त्याही तुम्ही विचारायला हरकत नाही. पण कोणाकडे तर डॉक्टरांच्या माध्यमातून किंवा त्या क्षेत्रामधला जो तज्ज्ञ व्यक्ती आहे त्याच्या माध्यमातून. डिजिटल मीडियामध्ये मिळणारी जी माहिती आहे ही माहिती बऱ्याच अंशी अतिरेकी, अतर्क्य आणि खोटी असण्याची आणि तुमच्या मुलांना चुकीच्या पद्धतीने बहकावणारी अशी असू शकते. मुलांना आपण हे सांगूया की तुम्ही जोपर्यंत 18 वर्षाचे होत नाही आहात तोपर्यंत तुमचं शरीर संपूर्णपणे विकसित होणार नाही आहे आणि तुम्ही आता विद्यार्थी दशेत असल्यामुळे तुमचा फोकस हा अभ्यासावरच असायला हवा. शरीराबद्दल किंवा शरीराची अवास्तव जी माहिती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करता आहात त्यासाठी आपल्याला लक्ष नाही घालायचं आहे. कारण आता तुम्ही विद्यार्थी दशेत असल्यामुळे तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या आम्ही परिपक्व कसे होणार आहोत यावर भर द्यायचा आहे. मुलांच्या बाबतीत होतं काय की त्यांना ही माहिती अर्धवट मिळते, चुकीची मिळते. मग आपल्याला मुलांना हे सांगावं लागेल की प्रत्येक गोष्टीची आपली एक वेळ असते. जसं कळीचं फूल होण्याची वाट पाहावी लागते त्याआधीच जर आपण कळीला खुडलं तर ती कळी कधीही फुलत नाही. तसंच तुमचं शरीर आहे, हे तुमचं शरीर आहे. त्या शरीराचा आदर करायला शिका. त्या शरीराला आपल्याला योग्य पद्धतीने न्याय द्यायचा आहे आणि जर आपण आपल्या शरीराचा आदर केला तरच इतर लोक आपल्या शरीराचा आदर करतील. आपल्याला त्या शरीराला फुलण्यासाठी, मोठं होण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. जसं तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेणार आहात, त्याचा आदर करणार आहात, त्याचबरोबर तुमच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये शिकणाऱ्या इतर मुलामुलींच्या बाबतीतही जर काही चुकीचं घडत असेल तर त्याची जाणीव त्यांना करून द्या, त्यांना मदत करा. हेही आपण मुलांना सांगितलं पाहिजे. कारण आपण सगळे मिळून माणसं आहोत. आपल्या जगण्याचे काही नियम आहेत, काही संकेत आहेत आणि तसंच आपण आपलं वागणं अपेक्षित आहे. आपल्याला मुलांना हे सांगावं लागणार आहे. कारण एकदा का हातातून परिस्थिती निसटून गेली की मग पश्चात्तापाशिवाय हातामध्ये काहीही उरत नाही. म्हणून आपल्या मुलाचा पाय जर घसरू नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण आधी हे समजून घेतलं पाहिजे की ह्या वयामध्ये हे कुतूहल, ही उत्सुकता असणार आहे. हे मी करून पाहू का, हे मी जाणू का, हे मी बघू का. पण त्याचं योग्य वय आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळवण्याचं योग्य माध्यम काय आहे याकडे आपण मुलांना सजग करण्याची गरज आहे. पालकांना धन्यवाद.